नो एक्सक्यूज. समजलं का? बरं, पारंपरिकरित्या मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. पण महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये गणपतीची वंदना कशी दणक्यात होते. म्हणजे गणपती डान्स? हा, गणपती वंदना महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये कशी दणक्यात होते हे तुम्हाला दाखवतो बघा आता. चल चल लवकर चल. चला. दूर सवाराने भरला ढगाचा ढोल घुमू लागला बिजलीचा टाकाचा कडकडाला पाऊस फुलाचा वरचा वाजला कल्याणीचा दूर सवाराने भरला ढगाचा ढोल घुमू लागला बिजलीचा टाकाचा कडकडाला पाऊस फुलाचा वरचा वाजला पाऊस फुलाचा वरचा वाजला आला 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 माझा गणराजा आला. मंगलमयान तेज पुंज गजा करुणा सागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप जगाचे सर्व दैन्य दुःख चिंतामुक्त होऊनिया खरे सुख त्याच्या दर्शनाने माझा जीव वेळ झाला आला 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 माझा गणराजा धावून भक्त झाले कोणी किंबा गणेशाच्या भजनाचे नाचण्याचं रंग सात घोर संग खाले घोडे भीती रंग आनंदाचा डोळी फुले आनंदाचा रंग वाऱ्याचा सुगंध मंद सांगितला त्याला आला 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 माझा गणराजा ढगाचा ढोल फिरू लागला बिजलीचा टाकाचा कडकडाला पाऊस फुलाचा वरचा वाजला कन्हईचा सूर कशा भाराने भरला ढगाचा ढोल फिरू लागला बिजलीचा टाकाचा कडकडाला पाऊस फुलाचा वरचा वाजला पाऊस फुलाचा वरचा वाजला आला 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 माझा गणराजा आला. पहिले बराच उशीर झाला मित्रांनो. वर्ष प्लीज म्हणू नका. आता कशी मजा यायला लागली ना कार्यक्रमाला. हा मग अमेय हा अमेय हो बोल. हा विचार. नक्की विचारू? हो सिरियसली विचारू? हो किती अटेम्प्ट लागले असतील रे डान्स करायला? अटेम्प्ट होय. अरे आपण प्रयत्न करत राहायचा. बसला तर बसतो सुटला तर सुटतो. बरं झालं तुझ्या मनासारखं गणपतीचं दर्शन झालं. झालं. किती ताप माय बसते बघ ती तिचं पण आहे महालक्ष्मी माता आहे. ती नाही ती नाही ते खंडोबार आहे. अरे कोणा आणलं नाही लईटप जाईल तिथं पाया पडायला लागली. तू विचार तर करू नको. कितना नाही दिसत ते.
कृष्ण म्हणजे कृष्णदेव का? हा हा. कृष्णदेव कृष्णदेवाचं दर्शन नाही घडवणार का? अजून कृष्णदेव आहेत का? म्हणजे काय? एवढे लोक दाखवले अजून कृष्णदेव आहेत? कृष्णदेव यांना कृष्ण पाहिजेच असतो कुठेही गेलं तरी. म्हणजे काय? मला कृष्णदेवाचं दर्शन घडवतं. कृष्णदेवाबद्दल वाचलं नाही का तू कुठं? नाही, काही नाही वाचलेलं. नाही ना? नाही. बरं झालं बाबा. बरं कृष्णदेवाबद्दल मी आता तुला सांगतो. बर. मथुरेला जाणार आहे ना गवळणींना हे हा. कृष्णदेव आणि त्यांचा मित्र पेंद्या हे अडवायचे हा. आणि त्यांच्या जवळ आहे ना दूध लोणी तूप जे काय असेल ना ते चोरून खायचे. बिचारा गवळणी हा बिचारा वगैरे काही नाही. राहू. त्यांच्या संरक्षणासाठी त्याच्यासाठी म्हणूनच एक मावशीबाई असायची. बरं. आणि एवढी मजा यायची म्हणून तुला सांगू. तुला बघायचं ते काय काय मावशीबाई काय करायची कशी धमाल आणायची बघायची. चल ना, नाहीतरी मी कृष्णाला बरेच दिवस पाहिलंच नाहीये. कशी नाही एकंदरीत पाहिलं नाही म्हणजे पाहिलं की पूर्वी दोनदा. कुठं? एकदा रामानंद सागरच्या सिरियल मध्ये आणि एकदा आपला कृष्णा. बरोबर आहे. आधुनिक पिढी आहे मित्रांनो. बर. दूध कोण देतो म्हणणार तर चितळे काय माहित नसतं चितळे दूध देतात. बर, चालूया का आपण? चला चला. फर्स्ट अटॅक मध्ये पास आहे म्हणून जरा थोडीपुरी टीम मारतो. बरं या गवळणी कुठे गेल्या गवळणी? तेव्हा तुमचीच कृपा नाही, माझी कृपा. तुम्हीच नाही का गोकुळ ते मथुरा आणि मथुरा ते गोकुळचं उड्डाण पूल बांधला. बांधलं. त्या उड्डाण पुलावून गवळणी गेल्या वरच्या वरती ना आपण दोघं राहिलो खाली. अरे बापरे. काय करतो तेव्हा काय कॅनर गवळणी. मग आता काय करायचं मग? उपाय आहे ना आपल्याकडे. उपाय कोणता? आपण काय करूया उड्डाण पुलाला एक गोष्ट बघणार पण दोन धडपारू म्हणजे सगळ्या गवळणी आपल्या अंगावर अशा बदा 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 अरे आणि ती एकटी मावशी तुमच्या अंगावर पडत. अरे बापरे. अरे यानं काय होईल? ऍक्सिडेंट वाढली. मग नाही म्हणजे तेव्हा दुसरा उपाय ना आपल्याकडे. दुसरा उपाय पाहिजे. ऑप्शनचा दुसरा प्रश्न पण आहे. हा ऑप्शनचा दुसरा उड्डाण पुलाला दोन टोक आहे. दोन टोक आहे. गवळणीची गाडी या साईडनी, त्या साईडने आपण या साईडला थांबू. थांबू. ते आपल्याला क्रॉस होतील, आपण क्रॉसिंग घेऊ. होता ना तिकडे गेली होती ना. अटेंडन्स सगळीकडे पाहिजे. सोडून कसं चालेल. चला हे झालं का? सगळं घेतलं का? चला आज आपल्याला उड्डाण पुलावून जायचंय. आणि लक्षात ठेवा रस्त्यात कोणी वाट अडवली तर घाबरायचं नाही. मी तुमच्या सोबतीला आहे. चला गाडी सुराला. मावशे मूव नका मूव. हे मावशे मूव म्हणजे मराठी कार्यक्रम आहे. मूव म्हणजे मला नाही आयोडेक्सचा प्रकार आहे तो. आयोडेक्स होय. हा आयोडेक्सचा म्हणतोय. डायरेक्ट कोणाचे डायरेक्ट आवारायचं रस्त्यावर होता आमचे. मावशी आवाज खाली एक गोकुळचे मथुरा आणि मथुराचे गोकुळचं उड्डाण पूल बांधून ठेवलं आमचं जेवण. त्यावरून तुम्ही तुमची गाडी घातलेली आहे. त्या टोल तर भरावा लागेल गव्हर्नमेंटचा. कोणत्या टॅक्स म्हणतो पुढे मला वाटतं इनडायरेक्ट टॅक्स असतो. मला तर वाटतं प्रॉपर्टी टॅक्स असेल. नाही ना मावशी, आता एकटाच मोठी झाला. अरे मी तर सगळ्या टॅक्स मधलं एक जमते. तू कुठला टॅक्स गोळा करतो? मावशी आवाज खाली कर. एक तर तू टॅक्स मध्ये एक जमते हे काही घे पण रॅक्ट बसल्याशिवाय मी वाटतं सोडणार नाही. आता नवीन पुण्याला दिसतो काय टॅक्स
बाबा